जेवणाची चव दुप्पट करायची असेल तर ताटात डाव्या बाजूला चमचमीत कैरी मिरचीचे लोणचे असायलाच हवं। एकदा तुम्ही कैरीचं लोणचं असं बनवाल ना तर प्रत्येक वेळेला तुम्ही असंच बनवाल। चला तर रेसिपी बघूया। मी इथे 2 कैऱ्या आणि 7 ते 8 हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घेतल्या आहे। आता एका पॅनमध्ये जवळपास 2 वाटी तेल चांगलं कडकडीत गरम करून घेऊयात। आता कैरी आणि हिरव्या मिरच्या चॉपरमधून चॉप करून घेऊयात। मी इथे 10 ते 12 लसण कड्या चाकूने कट करून घेतल्या, त्या पण आपण यात मिक्स करूयात। स्क्रीनवर दाखवलेल्या प्रमाणानुसार सर्व मसाले 1 मिनिट ड्राय रोस्ट करून मिक्सरमधून वाटून घेऊयात। आता ग्राइंड केलेले सर्व मसाले आणि दाखवल्याप्रमाणे मिरची, हळद, कलौंजी, मोहरीची डाळ, मीठ, हिंग सर्व साहित्य चांगले कैरी आणि मिरचीच्या मिश्रणमध्ये मिक्स करून घेऊयात। आपलं तेल पूर्णपणे थंड झालं आहे, ते पण आपण यात मिक्स करून घेऊयात। आंबट गोड चवीसाठी अर्धी वाटी गूळ पण ॲड केला आहे। बघा काय मस्त रंग आणि सुवास सुटला। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या खवय्या मित्रांसोबत शेअर करा।